मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार। अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांकडे अर्थ खात्याची धुरा। राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन। विधान भवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। जय भवानी जय शिवाजीचा जयघोष। महाराष्ट्रातून नेत्यांची राज्यसभेवरती 7 नेत्यांची बिनविरोध निवड। भाजपकडून तावडे आठवलेंसह 4 जण राज्यसभेवरती। मवियाकडून शरद पवार, शिंदेंच्या सेनेकडून ज्योती वाघमारे तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार संसदेत जाणार। शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना राज्यसभेत संधी। राहुल शेवाळेंचा पत्ता कट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंचा अर्ज दाखल। सामान्य कार्यकर्त्याला पद दिलं तर त्याचं स्वागत खुल्या दिलानं करावं, संजय राऊतांचं वक्तव्य। शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारेंच्या निवडीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। ज्योती वाघमारेंनी तळागाळातील शोषितांसाठी काम करावं, राऊतांची प्रतिक्रिया। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती। जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल। शिवप्रताप शुक्ला तेलंगणाचे तर RN रवी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त। अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण। VSR कंपनीचे मालक VK सिंग यांना पुन्हा CIDकडून चौकशीसाठी बोलावलं जाणार। सिंग यांची काल CIDकडून चौकशी। CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची माहिती। AIBचा रिपोर्ट आल्यानंतर अद्याप FIR दाखल न केल्यानं रोहित पवार CID ऑफिसला भेट देणार। आज दुपारी 4 वाजता CID ऑफिसला भेट देणार। VK सिंगला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, रोहित पवारांचा आरोप। रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात योग्य चौकशी होण्यासाठी कार्यवाही करण्याची रोहित पवारांची मागणी। रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट। शिंदेंना दादांच्या अपघाताची संपूर्ण माहिती दिली। अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये योग्य तपास करण्याचीही रोहित पवारांची मागणी। अजितदादांच्या अपघात प्रकरणात सखोल चौकशी सुरू। अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर बोलणं योग्य ठरेल। मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। अंतिम अहवालाच्या दिशेने काम सुरू आहे, मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य। 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय जाहीर करणार। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार निर्णय घेतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। धर्मांतरण विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार। लवकरच विधान भवनामध्ये कायदा पारित होणार। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक। प्रशासक राजवट संपल्यानंतर तब्बल 4 वर्षांनी स्थायी समितीची पहिलीच बैठक असेल। बैठकीमध्ये तब्बल 2800 कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी येणार। मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र। गुजरातच्या प्राणी संग्रहालयातील सिंहांची जोडी मिळण्यासाठी पत्रातून विनंती। भायखळ्याच्या जिजामाता उद्यानामध्ये गेल्या 4 वर्षांपासून सिंहांची प्रतीक्षा। बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आजचा 6वा दिवस। पदयात्रेमध्ये बच्चू कडू यांच्या कुटुंबियांनी देखील सहभाग घेतला। आतापर्यंत यात्रेमध्ये सुमारे 180 किलोमीटर अंतर या यात्रेनं पार केलेलं आहे। 9 मार्च रोजी सलोना ते चिखलदरा असा विराट मोर्चा काढला जाणार आहे। राज्यातील 2 विधानसभा पोटनिवडणुकीची पुढील आठवड्यामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे। बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। पाण्याच्या मागणीसाठी खवड्या डोंगर परिसरामध्ये ठाकरे सेनेचं आंदोलन। परवानगी न घेता आंदोलन। पोलिसांकडून आता कारवाई देखील करण्यात आली आहे। दुबईमध्ये अडकलेले काँग्रेसचे खासदार कल्याण काळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे दुबईमध्ये अडकले होते। कल्याण काळेंचं कार्यकर्त्यांकडून विमानतळावरती स्वागत।